नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक पारंपरिक पद्धतीने केलेली रेसिपी आहे, आपण ते बनवून बघणार आहोत। आपल्या घरात भाजी नसेल तर आपण भाजीचा प्रश्न पडतो आपल्याला की आपण आज भाजी काय करावी। मग आपल्या लक्षात येते की आपण आज गोळ्याची आमटी करावी, म्हणून आपण आज गोळ्याची आमटी करत आहोत। अशा पद्धतीने ही गोळ्याची आमटी मी केलेली आहे आज, आणि हे सर्व पण करून घेतलेले आहे बघा अशा पद्धतीने। चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। गॅसवर तवा ठेवला, तव्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलं, 1-1.5 चमचा तेल ओतलं। अशा पद्धतीने गॅस मध्यम ठेवलेला आहे। त्याच्यावर मी ह्या 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेतला। आता हे सगळं शिजवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा। अशा पद्धतीने मी हे सगळं तव्यावर भाजून घेत आहे, फ्राय करून घेत आहे, शॅलो फ्राय तेलामध्ये। अशा पद्धतीने हे करून घ्यायचं बघा। हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये 1-1.5 इंच अद्रक टाकलेला आहे, त्याला पण शिजवून घेते। असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आता व्यवस्थित भाजलेला आहे, काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता कढई ठेवली गॅसवर, कढईमध्ये मी 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतले। आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थित भाजलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी हे तीळ टाकते, तीळ, खसखस। तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे आपण भाज्यामध्ये तिळाचं पावडर टाकलं तर छान असतं, त्यासाठी तीळ हे महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी। अशा पद्धतीने हे सगळं भाजून घेते। आता हे काढून घेतलं, मग अशा पद्धतीने हे मिक्सरमधून काढून घ्यायचं। तशाच पद्धतीने हे पण टोमॅटो, लसूण, अद्रक हे पण काढून घ्यायचं मिक्सरमधून। आता मी 3 टेबलस्पून जवळपास बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये हळद टाकली, लाल तिखट टाकलं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये थोडंसं आपलं मीठ पण टाकून घ्यायचं बघा। अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि आता त्याच्यामध्ये जरा ओवा घेतला हातामध्ये, आणि ओवा घेऊन हे जरा चोळून घेऊन हे याच्यामध्ये टाकायचं, कारण चोळल्यामुळं थोडं सुगंध व्यवस्थित येतो, त्याचा वास छान येतो। आणि हे सगळं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स केल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये तेल पण टाकून घेतलेलं आहे। तेल टाकल्यामुळे आपले गोळे मऊ आणि छान होतात, चविष्ट लागतात, त्यामुळं तेल पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये। तर हे सगळं मिक्स करून घेतलं। आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकून हे मिक्सचर व्यवस्थितरित्या मळून घेते। आता हे चमच्यानं सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थितरित्या बघा। अशा पद्धतीनं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं करून घ्यायचं बघा। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे बघा। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता हे लसणाच्या छोटे काप करून ठेवलेले होते, हे काप मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता हे पण थोडं मिक्स करून घेऊ, कारण आपण ते गोळे खात असताना जर लसूण आला तर आपल्याला दाताखाली चविष्ट लागतं, खमंग लागतं, त्यामुळे हे त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलं। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने हे तेल ओतून घेतलं, आणि त्याच्यामध्ये हा लसणाची पेस्ट याच्यामध्ये मी टाकून दिली। गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे, तेल व्यवस्थित तापलेलं आहे। आता हे लसणाचा कुट्टा मी ह्याच्यामध्ये टाकून हे मिक्स करत आहे बघा। व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्याच्यामध्ये मी आता कढीपत्त्याची 8-9 पानं टाकून घेतले। आता ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मी शिजवून घेतलेले आहे। आपण हे मसाला करून ठेवला होता, हा मसाला पण ह्याच्यामध्ये टाकून घेतला। अशा पद्धतीने हे मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे।
तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हा मसाला भाजून घेतला तर आपल्या भाजीला चव येते व्यवस्थितरित्या. बघा अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं. व्यवस्थित भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी ते तीळ आणि शेंगदाण्याचा जे कुट्टा होता तो टाकला ह्याच्यामध्ये, पण स्किप झालेला आहे, तर तुम्ही ते टाकून घ्या. अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली, काळं तिखट टाकलं घरामधलं, काळा मसाला ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता त्याला मी व्यवस्थितरित्या हलवून घेते. बघा अशा पद्धतीने भाजलेला व्यवस्थित चांगला झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं मी. बघा अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलं, हलवून घ्यायचं आता ह्याला पण थोडंसं. आणि बघा असं हलवून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि हे पाणी गरम करून घेतलेलं असायला पाहिजे, थंड पाणी टाकायला नको, कारण भाजीची टेस्ट बदलते आणि तर्री पण येत नाही. त्यामुळे आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पाणी टाकून घेतलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. आता उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण हे गोळे टाकून द्यायचे. अशा पद्धतीने हे सगळे गोळे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. एक 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 करून हे सगळे गोळे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पिढ्यानपिढ्यापासून आलेली भाजी आहे, त्यामुळं घरात भाजी नसेल तर आपल्याला प्रश्न पडतो आणि त्यावेळेस मात्र आपल्याला गोळ्याची आमटी आठवते. आणि म्हणून आपण आज गोळ्याची आमटी केलेली आहे. कलर छान आलेला आहे, झणझणीत चमचमीत भाजी झालेली आहे आजची. आणि आता आपण ताव मारणार आहे त्याच्यावर. अशा पद्धतीने ही भाजी केलेली आहे. चटकदार आहे, झणझणीत आहे. कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे याचा. असे सगळे गोळे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने हे गोळे टाकून घेतलेले आहेत. आता आपली भाजी शिजलेली आहे बघा. कलर बघा कसा छान आलेला आहे. अशा पद्धतीनं आपण आपली ही रेसिपी करून घ्यायची. एक 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 गोळे सगळे टाकून घ्यायचे आणि आता आपण त्याला जरा हलवून घेऊ. पळे उंटण्यानं आपण त्याला थोडं हलवून घेतलं. बघा अशा पद्धतीने हे गोळे झालेले आहेत. बघा असे तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे. चमचमीत भाजी मी खाऊन बघितली, छान झालेली आहे. आता सर्व करून घेऊ चला आपण एका प्लेटमध्ये. बघा अशा पद्धतीनं ह्या प्लेटमध्ये आपण हे गोळे टाकलेले आहेत. बघा हे गोळे अशा पद्धतीने हे गोळे टाकलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. कॉमेंट करतच नाही तुम्ही. आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.